उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधणार। सरकारने नुकसान भरपाई दिली की नाही याची माहिती घेणार। दक्षिण सोलापूर आणि मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानाची माहिती घेतली। काँग्रेस आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम। सूत्रांची माहिती। मनसेसोबत युती काँग्रेसची भूमिका। स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार। सूत्रांची माहिती। राहुल गांधींची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। मत चोरीच्या अनुषंगाने काही गौप्यस्फोट करण्याची शक्यता। लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार अशी केली होती घोषणा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार आज कोल्हापुरात एकाच मंचावर येणार। पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवस सोहळ्याला हजेरी लावणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित राहणार। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला। रवींद्र धंगेकर यांचा ट्विट करत आरोप। रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा। जखमींची धंगेकरांनी रुग्णालयात घेतली भेट। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद। हायकोर्टात तुर्तास उमेदवारांची यादी जाहीर करण्यास कोर्टाची अंतरिम मनाई। एमसीएच्या माजी कार्यकारिणी सदस्यांमार्फत रिट याचिकेद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला। पहिल्या टप्प्यात 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। आचारसंहिता लागू। अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास। हिंदुजा यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा।